एकीकडे मत चोरीच्या आरोपावरून केंद्रीय निवडणूक आयोग विरोधकांच्या निशाण्यावर आहे, तर दुसरीकडे याच बाबीवरून लोकनेती सीएसडीएसचे सहसंचालक संजय कुमार अडचणीत आले आहेत. सीएसडीएस म्हणजे सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटी ही संस्था गेली अनेक वर्ष भारतातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचं विश्लेषण करते आणि त्या संदर्भातली आकडेवारी सुद्धा देते. याच संस्थेचे सहसंचालक संजय कुमार यांच्यावर महाराष्ट्रात नाशिक आणि नागपूर अशा दोन ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. नागपूर जिल्ह्यातील रामटेक आणि नाशिक जिल्ह्यातील सरकारवाडा पोलीस ठाण्यात महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार तहसीलदारांनी तक्रार दाखल केली. निवडणुकीबद्दल खोटी माहिती प्रसारित करणं या आरोपाखाली संजय कुमार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. देवळाली मतदारसंघातील मतदार संख्येबाबत चुकीची माहिती समाज माध्यमात प्रसारित केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. संजय कुमार यांनी 11 ऑगस्ट रोजी एक्सवर ट्विट करताना देवळाली मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदार संख्या 4,56,072 नमूद केली, पण प्रत्यक्षात ही मतदार संख्या 2,76,902 इतकीच असल्याचं नायब तहसीलदार तडवी यांनी नमूद केलंय. संजय कुमार यांनी लोकसभा निवडणुकीत निश्चित करण्यात आलेल्या मतदार संख्येची चुकीची माहिती प्रसारित केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. तर माझ्या टीम मधल्या सदस्यांच्या चुकीमुळे आकडेवारी चुकल्याची कबुली संजय कुमार यांनी दिली आहे. महाराष्ट्रातल्या निवडणूक आकडेवारीबद्दलच्या ट्विटसाठी सुद्धा त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे राहुल गांधींकडून सरकारवर वोट चोरीचे आरोप अजूनही सुरू आहेत. बिहारमध्ये सध्या राहुल गांधींची यात्रा निघाली आहे. वोटर अधिकार यात्रेचा आज 5वा दिवस आहे. यावेळी निवडणुकीत काहीतरी हेराफेरी होते अशी प्रत्येकाची भावना असल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय. तसंच जनतेचा आवाज मोदी आणि अदानी मिळून दाबतायत असाही आरोप राहुल गांधींनी बिहारमध्ये केलाय. तसंच महाराष्ट्रात पहिल्यांदा निवडणूक आयोग आणि भाजप मिळून चोरी करत असल्याचे पुरावे मिळाले असल्याचंही राहुल गांधींनी म्हटलंय.